नमस्कार, मी तुमची सगळ्यांची लाडकी सोनाली। आज मी अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ना, तर ती व्यक्ती सगळ्यांच्या चर्चेत आहे सध्या। जर कधी तुम्हाला आत्महत्या करायची वेळ आली किंवा आपले संकट आपल्याला खूप जास्त मोठे वाटायला लागले ना, तर त्यावेळेस सूरज चव्हाण याचा नक्कीच अनुभव घ्या। कारण की त्या मुलाचे जेव्हा वडील वारले ना, तेव्हा तो गोट्या खेळत होता आणि कुणीतरी त्याला जाऊन सांगितलं की तुझे वडील वारले बाबा, घरी। तो त्या गोट्या खिशात घालून तसाच घरी आला। जेव्हा त्याची आई आजारी होती तर उपचारासाठी त्याने भरपूर जणांकडे पैसे मागितले, पण त्याला कोणीच मदत केली नाही। म्हणजे ज्या मुलाला सगळ्यात जास्त आईबापाची गरज होती ना, त्याला देवाने त्याच्यापासून त्याच्या आईबापाने हिसकून घेतले। आज त्या मुलाला अख्खं जग येडं येडं म्हणत होतं, त्याच्या रील्सवर सगळे हसत होते। पण आज तो मुलगा बिग बॉसमध्ये जाऊन आहे ना, इतका छान परफॉर्मन्स देतोय। त्या मुलाचं तोड करायला आज बिग बॉसमध्ये कोणी नाही। आज वोटिंग सगळ्यात जास्त त्यालाच आहे, कारण की महाराष्ट्राचं इतकं भरपूर प्रेम त्याला भेटतंय। आपण पण त्याला सपोर्ट केलं पाहिजे। पण माझं एवढंच म्हणणं आहे, आजकालच्या काही चांगल्या मुलांना पण मरण्याचे विचार येतात। आयुष्य एकदाच मिळतं, आयुष्याचा खूप सारा आनंद घ्या। आणि कसं आहे ना, जेव्हा पण तुमच्या मनात असे काही विचार येईल ना, एकदा तरी सूरज चव्हाणचा नक्की विचार करा, कारण की त्या मुलाकडून घेण्यासारखं खूप काही